राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या अनुषंगाने आपण यापूर्वी या धोरणातील अनेक वेगवेगळ्या पैलूंवर दृष्टिक्षेप टाकलेला होता. आज आपण प्रामुख्याने या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या काही स्टेप्स आणि त्या अनुषंगाने होऊ घातलेले वेगवेगळ्या प्रकारचे बदल किंवा त्या अनुषंगाने जी धोरणे प्रत्यक्षात राबवली जाणार आहेत त्यामधील काही महत्त्वाचा भाग आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे एक नाविन्यपूर्ण व उच्च शिक्षणाला कलाटणी देणारं, किंबहुना या देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र असा बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून राबवले जात असलेले हे एक महत्त्वपूर्ण धोरण असल्याचे आपल्याला दिसून येते. ज्याप्रमाणे या धोरणाच्या अनुषंगाने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक त्याचबरोबर उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नाविन्यपूर्ण बाबींची अंमलबजावणी सध्या देशभरातील सर्व राज्यांच्या मध्ये सुरू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. याच अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने ज्या विविध प्रकारच्या समित्या महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या होत्या त्यामधीलच एक महत्त्वाची समिती म्हणजेच प्रोफेसर उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेली एक महत्त्वपूर्ण समिती की या समितीने या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने या देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून रिपोर्ट फॉर ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स 2022 हा रिपोर्ट सबमिट केलेला आहे. या रिपोर्टमध्ये काही महत्त्वाच्या ज्या नाविन्यपूर्ण बाबी सूचित करण्यात आलेल्या आहेत किंबहुना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा अहवाल स्वीकारलेला आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने या राज्यामध्ये या उच्च शिक्षण संस्थांचे परिवर्तन करत असताना जे पर्याय उपलब्ध करून दिलेले आपल्याला दिसून येतात की ज्यामध्ये प्रामुख्याने क्लस्टर युनिव्हर्सिटीज, युनिटरी युनिव्हर्सिटीज, डिग्री अवॉर्डिंग ऑटोनॉमस कॉलेजेस, रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज, टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज असे विविध पर्याय याच्यामध्ये आपणास दिसून येतात. ज्यामध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये विविध महाविद्यालये एकत्र येऊन क्लस्टर युनिव्हर्सिटी समूह विद्यापीठाची स्थापना करू शकतात. तर दुसऱ्या पर्यायामध्ये युनिटरी युनिव्हर्सिटीमध्ये एखादी उच्च शिक्षण संस्था की जी एकल विद्यापीठ स्वरूपात स्वतःला त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीचा दर्जा प्राप्त करून घेऊ शकतात आणि एक युनिटरी युनिव्हर्सिटी म्हणून काम करू शकते. त्याचबरोबर सध्या अस्तित्वात असणारी जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत की या ऑटोनॉमस कॉलेजेसना डिग्री अवॉर्डिंग ऑटोनॉमस कॉलेजचा दर्जा हा प्राप्त होऊ शकतो. त्याचबरोबर सध्या अस्तित्वात असणारी जी विद्यापीठे आहेत की या विद्यापीठांना रिसर्च इंटेन्सिव्ह किंवा टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी या कॅटेगरीमध्ये परिवर्तित होता येईल व त्यामधून R1, R2 व R3 या पद्धतीने पुढे प्रोग्रेस करता येऊ शकेल. म्हणजेच रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीजमध्ये लेवल 1, लेवल 2 आणि त्या ठिकाणी लेवल 3 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एक्सलन्सकडे जाता येऊ शकतं. त्याचबरोबर टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीमध्ये देखील लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 अशा 3 कॅटेगरीज त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. तथापि आज आपण यामधील विविध प्रकारच्या उच्च शिक्षण संस्थांच्या मधील जी महाविद्यालये आहेत या महाविद्यालयांच्यासाठी किंबहुना 50 वर्षापासून अधिक काळ या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणारे ज्या संस्था आहेत या संस्थांच्यासाठी उपलब्ध असणारे जे 3 महत्त्वाचे पर्याय आहेत या पर्यायावरती आज आपण फोकस करणार आहोत. या इम्प्लिमेंटेशनसाठी जी समिती गठीत करण्यात आलेली होती या समितीसमोर जे मॅन्डेट किंवा टास्क देण्यात आलेला होता तो जर आपण पाहिला तर त्यामध्ये हे 4 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला दिसून येतात की ज्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टू फ्रेम गाइडिंग क्रायटेरिया फ्रेमवर्क फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एक्झिस्टिंग
higher educational institute into unitary cluster universities or degree granting autonomous colleges. To identify the parameters for classifying of existing higher educational institutes into research intensive and teaching intensive institutions. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे to prepare the roadmap for granting university status to the higher educational institute which have completed 50 years. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे guideline to establish a committee to grant Center of Educational Excellence. या 4 मुद्द्याच्या अनुषंगाने या कमिटीने आपला अहवाल हा सादर केलेला असून तो महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणीकरिता स्वीकारलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने युनिटरी युनिव्हर्सिटीज, क्लस्टर युनिव्हर्सिटीज, डिग्री ग्रँटिंग ऑटोनॉमस कॉलेजेस, त्याचबरोबर टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज आणि रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज हे विविध प्रकारचे पर्याय हे समोर ठेवण्यात आलेले आहेत. या सर्व अंमलबजावणीसाठी स्वीकारण्यात आलेल्या अहवालामधील एक सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे 50 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ अस्तित्वात असणाऱ्या ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ऑर्गनायझिंग बॉडीज किंवा मॅनेजमेंट आहेत की अशा संस्थांच्याकरिता की त्या ठिकाणी मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी स्थापन करण्याबाबतचा एक नवीन ऑप्शन हा त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे की ज्यामध्ये की त्या ठिकाणी ज्या स्पॉन्सरिंग बॉडीज आहेत म्हणजे त्या ठिकाणी मॅनेजमेंट आहे की ज्यांना की आपल्या हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अपग्रेड करण्याची इच्छा आहे आणि त्याचं रूपांतर मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीमध्ये करण्याची इच्छा आहे, अशा जुन्या संस्थांना ज्या नामांकित संस्था आहेत की अशा संस्थांना हा एक उत्तम पर्याय या नवीन अहवालाच्या माध्यमातून की त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. तथापि अशा ज्या संस्था आहेत की ज्यांचं अस्तित्व 50 वर्षापेक्षा अधिक काळ या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे अशा संस्थांच्याकडे जर त्या ठिकाणी 3 किंवा 4 महाविद्यालये हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी असतील आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स हे त्या ठिकाणी ऑफर करत असतील तर त्यांना अशा प्रकारची मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी ही स्थापन करता येणे आता त्या ठिकाणी शक्य आहे. याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला यापूर्वी चर्चा केलेलीच आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये की त्या ठिकाणी ॲटलिस्ट एका जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या जवळच्या परिसरामध्ये एक लार्ज मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज हे त्या ठिकाणी निर्माण करण्याचा टास्क की या NEP मध्ये की त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने की त्या ठिकाणी या मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी जी आहेत त्या भविष्यात त्या ठिकाणी निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये पुढे येऊ शकतील. अर्थात अशा प्रकारची मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी उभी करावयाची असल्यास की त्याकरिताचे जे काही मिनिमम रिक्वायरमेंट्स देण्यात आलेले आहेत त्या जर आपण पाहिल्या तर त्या संस्थेचं एक्झिस्टन्स ऑफ बॉडी मिनिमम लास्ट 50 इयर्सपासून त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे. या संस्थेकडे मिनिमम त्या ठिकाणी 3 किंवा 4 हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स म्हणजे कॉलेजेस हे त्या ठिकाणी डिफरंट फॅकल्टीजमधले UG आणि PG प्रोग्राम्स त्या ठिकाणी ऑफर करत असले पाहिजेत. त्याचबरोबर त्या संबंधित संस्थेकडे जर ती संस्था मेगा सिटीमध्ये काम करत असेल तर 5 एकर जागा, मेट्रो सिटीमध्ये कार्यरत असेल तर ज्या ठिकाणी युनिव्हर्सिटीचं लोकेशन असेल त्या ठिकाणी किमान 8 एकर जागा आणि इतर सिटीमध्ये किमान 10 एकर जागा ही त्यांच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. अर्थात शहरातील जागेच्या उपलब्धतेचा विचार करता हे सर्व जागा एकाच ठिकाणी असण्याचं बंधन देखील ठेवण्यात आलेलं नाही, ते निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. म्हणजे एकाच लोकेशनला 5 एकर, 8 एकर किंवा 10 एकर अशी जागा उपलब्ध होणं हे त्या ठिकाणी आता अवघड गोष्ट असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा विचार करून या कमिटीने आपल्या अहवालामध्ये वेगवेगळ्या लोकेशनला जरी ही जागा असेल तरी देखील त्या ठिकाणी हा क्रायटेरिया फुलफिल होईल आणि अशा प्रकारच्या युनिव्हर्सिटीचा प्रस्ताव देता येऊ शकेल की अशा प्रकारची मांडणी या रिपोर्टमध्ये केल्याची आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. याचाच अर्थ मल्टिपल लोकेशन्स त्यांचे त्या ठिकाणी असू शकतात. त्याचबरोबर अशा युनिव्हर्सिटीला एक बंधन त्या ठिकाणी घालण्यात आलेलं आहे की ॲटलिस्ट एक त्यांचा कॅम्पस जो आहे तो एज्युकेशनली बॅकवर्ड एरियामध्ये त्या ठिकाणी या युनिव्हर्सिटीनं ओपन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी या युनिव्हर्सिटीमध्ये किमान एक
किंवा एक त्या ठिकाणी लोकल लँग्वेज किंवा इंडियन लँग्वेजचा प्रोग्राम किंवा कोर्स हा त्या ठिकाणी त्या विद्यापीठाने चालवणं हे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर लँड ट्रान्सफरच्या बाबतचा एक महत्त्वाचा मुद्दा की जो यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे तो म्हणजे ही जी काही स्पॉन्सरिंग बॉडी आहे किंवा मॅनेजमेंट आहे की त्यांनी या युनिव्हर्सिटीकडे जी काही प्रपोज्ड युनिव्हर्सिटी असेल की त्याच्याकडे ही लँड ट्रान्सफर करणं हे त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. याकरिताचा जो काही त्या ठिकाणी पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आहे तो त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून तयार केला जाईल. त्याचबरोबर रिजनवार टार्गेट्स त्या ठिकाणी दिले जातील आणि त्यानुसार नवीन युनिव्हर्सिटी स्थापन करण्याच्या बाबतचे ॲप्लिकेशन्स हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून हे मागितले जातील आणि त्यानुसार ज्या जुन्या 50 वर्षापेक्षा अधिक काळ अस्तित्वात असणाऱ्या ज्या शिक्षण संस्था आहेत आणि ज्यांच्याकडे 3 किंवा 4 अशी कॉलेजेस आहेत की त्यांना मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी ही स्थापन करता येणार आहे. अर्थात याच्यासाठी काही क्रायटेरिया सेट करण्यात आलेले आहेत. ते क्रायटेरिया जर आपण पाहिले तर त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, एक्सलंट ट्रॅक रेकॉर्ड, नॅक ॲक्रिडेशन, ॲटॉनॉमस कॉलेज, एनरोलमेंट रेशो, त्याचबरोबर UG PG प्रोग्राम, फॅकल्टी पोझिशन, रिसर्च कॅपॅबिलिटी यासारख्या गोष्टी त्या ठिकाणी क्रायटेरियामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत की ज्या अशा संस्थेला मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी स्थापन करावयाची आहे की त्यांच्याकडे ॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा ह्या पर्याप्त असणं गरजेचं आहे की ज्यामध्ये हॉस्टेल असतील, लॅब असेल, प्लेग्राऊंड असेल, लायब्ररी असतील, लॅबॉरेटरीज असतील की यासारख्या ज्या काही गोष्टी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला आवश्यक असतात की अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे त्यांच्याकडे पर्याप्त स्वरूपात असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांचं एक्सलंट ट्रॅक रेकॉर्ड असावं लागेल की जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अकॅडमिक परफॉर्मन्सेस आहेत ते लास्ट 5 इयर्समधले हे उत्तम प्रकारचं ट्रॅक रेकॉर्ड या संस्थेकडे असणं बंधनकारक असेल. त्याचबरोबर नॅक ॲक्रिडेशनचा जो क्रायटेरिया आहे तो त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. ॲटलिस्ट 2 किंवा अधिक हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स की ज्या यामध्ये सहभागी होणार आहेत की त्यांचा नॅक स्कोअर जो आहे तो त्या ठिकाणी 3.25 CGPA किंवा त्यापेक्षा अधिक असणं हे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर या संस्थेकडील ॲटलिस्ट एक हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणजे कॉलेज हे त्या ठिकाणी ॲटॉनॉमस स्टेटस प्राप्त केलेलं महाविद्यालय त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आणि या सर्व कॉलेजेसमध्ये मिळून की किमान त्या ठिकाणी तिथली विद्यार्थी नोंदणी संख्या ही मिनिमम 3000 म्हणजे 3000 किंवा त्यापेक्षा जास्त असावी लागेल. त्याचबरोबर त्यांच्याकडे विविध प्रकारचे UG आणि PG प्रोग्राम्स म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम्स हे सुरू असावे लागतील. फॅकल्टी पोझिशनच्या बाबतीमध्ये की त्या ठिकाणी एक महत्त्वाचा क्रायटेरिया इथं सेट करण्यात आलेला आहे. या समूहाकडे किंवा ज्यांना त्या ठिकाणी मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतरित व्हावयाचं आहे आणि ज्यामध्ये ही कॉलेजेस सहभागी आहेत की त्या कॉलेजेसमधल्या एकूण सँक्शन पोस्ट ज्या आहेत, टीचिंग पोस्ट जे आहेत प्रामुख्याने की त्यामधल्या किमान 70% पोस्ट ह्या फुलफिल असणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर त्या महाविद्यालयातील संशोधनाचं कार्य जे आहे ते क्रेडिबल त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे एक चांगल्या प्रकारचा संशोधन प्रघात किंवा संशोधन कार्य हे त्या महाविद्यालयामध्ये सुरू असणं अत्यंत आवश्यक आहे की याच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो त्या ठिकाणी क्रायटेरिया किंवा एक महत्त्वाची नोंद याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही जी महाविद्यालय ग्रँट इन एड स्टेटसमध्ये जी आहेत की त्यांचं अनुदान किंवा ग्रँट इन एडची प्रोसेस ही त्या पूर्वीप्रमाणेच पुढेही त्या ठिकाणी चालू राहणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही ही देखील बाब अग्रक्रमाने या क्रायटेरियाच्या मध्ये त्या ठिकाणी रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी ज्या 50 वर्षापेक्षा अधिक काळ अस्तित्वात असणाऱ्या ज्या शिक्षण संस्था आहेत आणि ज्यांच्याकडे 3-4 महाविद्यालय आहेत यामधील एखादं महाविद्यालय ॲटॉनॉमस आहे आणि ॲटलिस्ट त्या ठिकाणी 2 किंवा त्यापेक्षा अधिक महाविद्यालये ही त्या ठिकाणी नॅक CGPA 3.25 पेक्षा अधिक असणारी किंवा तेवढा CGPA असणारी महाविद्यालय आहेत की अशा संस्थांना त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या कॉलनुसार की त्या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिट करावे लागतील, डिटेल रिपोर्ट सबमिट करावा लागेल आणि तो रिपोर्ट सबमिट केल्यानंतर त्यांना युनिव्हर्सिटीचा दर्जा हा मिळू शकेल. अर्थात हा युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळण्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस देखील त्या ठिकाणी डिफाईन करण्यात आलेली आहे की ज्यामध्ये सर्वप्रथम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून की अशा ज्या शिक्षण संस्था आहेत की त्यांच्याकडून ॲप्लिकेशन्स मागवले जातील. हे ॲप्लिकेशन सबमिट करत असताना
की त्या ठिकाणी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा ॲप्लिकेशन फॉर्म बरोबर त्या ठिकाणी दिलेल्या फॉर्मॅटप्रमाणे सबमिट करावा लागेल. त्याचबरोबर त्यांना त्याचं बजेट सबमिट करावं लागेल, की ज्या बजेटमध्ये प्रामुख्याने कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रिकरिंग एक्सपेंडिचर या सर्व बाबी त्याच्यामध्ये नमूद कराव्या लागतील. म्हणजे या विद्यापीठाची निर्मिती करण्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा आणि आवश्यक सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे, की ज्या कॅपिटल एक्सपेंडिचरचा भाग असेल तो, आणि युनिव्हर्सिटी चालवण्याकरिताचा जो रिकरिंग एक्सपेंडिचर आहे, की याची डिटेल्स त्या ठिकाणी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सबमिट करावे लागतील. हे प्रोजेक्ट रिपोर्ट आणि ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची स्क्रुटिनी कमिटी जी आहे हे त्या ठिकाणी हे प्रपोजल स्क्रुटिनी करतील, त्याची तपासणी करतील, आणि ती तपासणी केल्यानंतर की या कमिटीचा जो काही अहवाल आहे त्याचे जे रेकमेंडेशन्स आहेत त्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे दिल्या जातील. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने हे प्रपोजल हे ॲप्रूव्ह केल्यानंतर, म्हणजे त्या रेकमेंडेशन ॲक्सेप्ट केल्यानंतर, की जी काही स्पॉन्सरिंग बॉडी आहे किंवा शिक्षण संस्था आहे की त्यांना लेटर ऑफ इंटेंट त्या ठिकाणी दिलं जाईल. लेटर ऑफ इंटेंट दिल्यानंतर संबंधित जे काही क्लेम्स आपण केलेले आहेत, ज्या काही गोष्टी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये नमूद केलेल्या आहेत, DPR मध्ये मेन्शन केलेल्या आहेत, की त्याचं इन्स्पेक्शन होईल. जे काही वर्क डन रिपोर्ट आहे त्याची तपासणी त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलं जाईल, आणि ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे डिपार्टमेंट ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन ही संपूर्ण बाब जी आहे ती त्या ठिकाणी त्या संबंधीचा कायदा करण्यासाठी, म्हणजे युनिव्हर्सिटीचा कायदा करण्यासाठी रेकमेंडेशन करेल, आणि त्यानुसार सेल्फ फंडेड युनिव्हर्सिटी स्थापन करण्याबाबतची त्या ठिकाणी संमती प्राप्त झाल्यानंतर की त्याचा कायदा पारित केला जाईल, आणि हे प्रपोजल कॅबिनेट आणि त्यानंतर लेजिस्लेचर अप्रुव्हलसाठी त्या ठिकाणी पाठवलं जाईल, आणि इथे विद्यापीठ स्थापन करण्याची जी काही तांत्रिक प्रक्रिया जी आहे ही त्या ठिकाणी पूर्ण होईल, आणि त्यानंतर हे विद्यापीठ प्रत्यक्षात अस्तित्वात येणार आहे. तर एक मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी असेल, तिथे विविध प्रकारचे UG आणि PG स्तरावरचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मल्टीडिसिप्लिनरी प्रोग्राम्स राबवले जातील, आणि यांचे वेगवेगळे कॅम्पसेस असू शकतील. त्याचबरोबर रिमोट एरियामध्ये किंबहुना एज्युकेशनली बॅकवर्ड एरियामध्ये त्यांचे कॅम्पसेस त्या ठिकाणी सुरू केले जाणार आहेत. तर अशा प्रकारची एक उत्तम प्रकारची संधी, ज्या त्या ठिकाणी अनेक वर्ष 50 वर्षापेक्षा अधिक काळ शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे ज्या शिक्षण संस्था आहेत की त्यांच्यासाठी हा एक नवीन पर्याय या नवीन धोरणाच्या अनुषंगाने उपलब्ध झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. त्याबरोबरच या पॉलिसीमध्ये, या इम्प्लिमेंटेशन रिपोर्टमध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटीचा एक पर्याय त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये की त्या ठिकाणी सिंगल मॅनेजमेंटमध्ये असणारे जी काही महाविद्यालय आहेत, हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, की त्यांना एकत्र येऊन त्या ठिकाणी क्लस्टर फॉर्म करता येऊ शकतं. अर्थात हे क्लस्टर फॉर्म करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया, विहित प्रक्रिया ही त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, की ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या शिक्षण देणाऱ्या हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स एकत्र येऊन की त्या ठिकाणी क्लस्टर म्हणजे समूह स्थापन करू शकतील, आणि त्याला समूह विद्यापीठाचा दर्जा हा त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. अर्थात यापूर्वीचे जी काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जी पॉलिसी होती की ज्यामध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्याकरिता की त्या ठिकाणी 50 किलोमीटरचा रेडियस हा त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेला होता, आणि त्या परिक्षेत्रामध्ये असणारे हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स एकत्र येऊन क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करू शकत होत्या, किंवा एका सेम कॅम्पसमध्ये असणारी वेगवेगळी युनिट्स एकत्र येऊन क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करू शकत होते. मात्र या नवीन इम्प्लिमेंटेशन रिपोर्टचा एक महत्त्वाचा भाग की ज्याच्याकडे आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे, की ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स अंडर ए सिंगल मॅनेजमेंट शॅल बी एनकरेज्ड to form such clusters irrespective of the distance between two higher educational institutes under the jurisdiction of Maharashtra state. जे पूर्वीच्या क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठीचं जे काही डिस्टन्सची मर्यादा होती ती आता इथे काढून टाकण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी हे युनिट्स म्हणजे कॉलेजेस असले तरी त्या ठिकाणी त्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी हे क्लस्टर फॉर्म करता येऊ शकतं, आणि अशा प्रकारची क्लस्टर युनिव्हर्सिटी अस्तित्वात येऊ शकते. अर्थात हे सर्व क्लस्टर हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स हे त्या ठिकाणी सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन नंतर की भविष्यात त्या ठिकाणी क्लस्टर युनिव्हर्सिटी जी आहे की एक चांगल्या प्रकारची युनिव्हर्सिटी भविष्यात त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी या राज्यामध्ये
एक नवीन प्रकारच्या क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची परवानगी या नवीन धोरणाच्या अनुषंगाने पुढे येत आहे. अर्थात याकरिताचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आहेत ते क्रायटेरिया जर आपण पाहिले तर त्यांना 50 वर्षे पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे. या ग्रुपमध्ये समाविष्ट होणारी जी महाविद्यालय आहेत की त्यांच्याकडे किमान 3000 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे लीड कॉलेज असेल, म्हणजे याच्यामध्ये आणखीन एक बाब महत्त्वाची जी नमूद करण्यात आलेली आहे, या क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी एक महाविद्यालय हे लीड कॉलेज म्हणून त्या ठिकाणी काम करेल, की जे या सगळ्या प्रोसेस इनिशिएट करेल, सर्व कॉलेजेसना एकत्र आणण्याचं काम करेल आणि त्याचे जे काय आहे त्याचे किमान 3 नॅकच्या सायकल कंप्लीट झालेले असणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर जे लीड कॉलेज आहे की त्याला ए ग्रेड मिळालेली असणं हे आवश्यक आहे, म्हणजे 3 सायकल कंप्लीट असावे लागतील. त्याचबरोबर त्या कॉलेजला जे लीड कॉलेज जे आहे की त्याला लास्ट सायकलमध्ये ए ग्रेड मिळालेली असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार त्यांच्याकडे सफिशियंट ॲडिक्वेट असं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी असणं गरजेचं राहील. त्याचबरोबर एडेड अनएडेड PG डिपार्टमेंट्स हे त्यांच्याकडे किमान त्या ठिकाणी मोर दॅन 5 इयर्सपासून की त्या ठिकाणी हे यामध्ये सुरू असलेले अत्यंत गरजेचे आहेत. मग ते एडेड असू शकतात, अनएडेड असू शकतात, कारण जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये ही महाविद्यालय रूपांतरित होणार आहेत तेव्हा त्यांच्याकडे काही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम्स हे असणं गरजेचं राहील. अर्थात त्यासाठीचं ते प्रोग्राम्स किंवा जे काही PG डिग्रीज आहेत की त्या अनएडेडमध्ये असू शकतात किंवा एडेडमध्ये असू शकतात, दोन्ही प्रकारचे त्या ठिकाणी प्रोग्राम्स चालू शकतील. त्यासाठी असं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे की ते एडेडच प्रोग्राम असायला पाहिजेत. अनएडेड प्रोग्राम जरी असले तरी चालू शकतात, मात्र ते पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम्स हे असायला पाहिजेत आणि किमान ते 5 वर्षापासून एका तरी महाविद्यालयामध्ये सुरू असावे लागतील. त्याचबरोबर त्या कॉलेजेसकडे PhD रिसर्च सेंटर असावं लागेल आणि त्यांच्याकडे स्वतःचे इनहाऊस रिसर्च गाईड हे त्या ठिकाणी किमान एका तरी महाविद्यालयामध्ये असणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयाने नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये पार्टिसिपेट झालेलं असणं गरजेचं आहे. या समूहामध्ये येणारी जी महाविद्यालय आहेत त्यामधील किमान एका तरी महाविद्यालयाने या NRI रँकिंगमध्ये पार्टिसिपेशन दाखवलेलं असणं गरजेचं आहे. अर्थात त्यामध्ये रँकिंगमध्ये ते महाविद्यालय आलेलंच असलं पाहिजे अशी अट यामध्ये त्या ठिकाणी दिसत नाही, तर केवळ त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन असणं हा क्रायटेरिया जो आहे तो त्यामध्ये महत्त्वाचा निर्धारित करण्यात आलेला आहे. तर हे सर्व क्रायटेरिया फुलफिल करणारे जे युनिट्स आहेत किंवा जी इन्स्टिट्यूट आहे की ते एकत्र येऊन जी सिंगल मॅनेजमेंटमधली महाविद्यालय आहेत ती त्या ठिकाणी कोणत्याही डिस्टन्सचा विचार न करता की त्या ठिकाणी क्लस्टर युनिव्हर्सिटी हे फॉर्म करू शकणार आहेत. तर हे त्याच्यासाठीचे काही महत्त्वाचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत. तर दुसरा जो पर्याय याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा देण्यात आलेला आहे तो म्हणजे युनिटरी युनिव्हर्सिटी, की जे सिंगल हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट विच आर ऑटोनॉमस may similarly aspire the status of degree granting autonomous college. Degree granting autonomous college shall award joint degree in collaboration with the university. Such a higher educational institute, after successful implementation of the status of degree granting autonomous college, may aspire to be unitary university. याच्यामध्ये जे एक्झिस्टिंग ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये डिग्री ग्रँटिंग ॲटोनॉमस कॉलेजचा स्टेटस घ्यावा लागेल. तो स्टेटस त्यांनी सक्सेसफुली इम्प्लिमेंट केल्यानंतर की त्यांना युनिटरी युनिव्हर्सिटीचा दर्जा हा त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारची एक युनिटरी युनिव्हर्सिटीची एक नवीन संकल्पना की या नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांसाठी हा उपलब्ध झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तर यासाठीचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी क्लस्टर युनिव्हर्सिटीप्रमाणेच काही सिमिलर क्रायटेरिया आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, मात्र इथे सिंगल इन्स्टिट्यूट असल्यामुळे त्या ठिकाणी किमान 2 किंवा 4 महाविद्यालय असावेत असा जो क्रायटेरिया आहे तो याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे, कारण एक सिंगल ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट ही त्या ठिकाणी युनिटरी युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी रूपांतरित होऊ शकते. अर्थात अशी जी काही इन्स्टिट्यूट आहे की त्यांनी किमान 50 वर्षाचं तिचं अस्तित्व असलं पाहिजे. मिनिमम स्टुडंट स्ट्रेंथ जी आहे
की त्या महाविद्यालयाची किमान 2,500 इतकी विद्यार्थी संख्या असावी लागेल. त्यांच्या नॅकच्या 3 सायकल्स या कंप्लीट झालेल्या असाव्या लागतील आणि प्रिव्हियस म्हणजे लगतची जी आत्ताची असेसमेंट आहे, नॅक असेसमेंट आहे, त्याच्यामध्ये किमान ए ग्रेड ही मिळालेली असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ॲडेक्वेट इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी PG प्रोग्राम्स त्यांच्याकडे असणं गरजेचं राहील. PhD रिसर्च सेंटर आणि इनहाऊस गाईड असावे लागतील आणि NRI रँकिंगमधलं त्यांचं पार्टिसिपेशन असावं लागेल. जे क्रायटेरिया त्या ठिकाणी क्लस्टर युनिव्हर्सिटी फॉर्म करण्यासाठीचे त्यातलेच ऑलमोस्ट क्रायटेरिया इथे देखील आपल्याला दिसतील, परंतु हे फक्त एका युनिटशी संबंधित आहेत आणि क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये की त्यामध्ये वन ऑफ द युनिटसाठी हे क्रायटेरिया त्या ठिकाणी लागू राहतील. विद्यार्थी संख्येचा क्रायटेरिया मात्र तो सर्वांसाठी मिळून असेल. मात्र युनिटरी युनिव्हर्सिटीमध्ये मात्र एका महाविद्यालयाला गृहीत धरून हे क्रायटेरिया सर्व त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. हे क्रायटेरिया फुलफिल करणारे जे ॲटॉनॉमस कॉलेज असेल की ते पहिल्या टप्प्यामध्ये डिग्री ग्रँटिंग ॲटॉनॉमस कॉलेज आणि एक सायकल कंप्लीट केल्यानंतर एक मिनिमम जे इनिशियल फेज आहे ते कंप्लीट केल्यानंतर ते युनिटरी युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतरित होऊ शकते. त्याचबरोबर याच्यासाठी जे काही क्वालिटी स्टँडर्ड्स निर्धारित करण्यात आलेले आहेत, मग ते क्लस्टर युनिव्हर्सिटी असेल किंवा युनिटरी युनिव्हर्सिटी असेल, तर ते त्यामध्ये प्रामुख्याने 7 क्वालिटी स्टँडर्ड्स हे डिफाईन करण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये ॲकॅडमिक एक्सलन्स, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज, फॅसिलिटीज अँड अचिव्हमेंट्स, फायनान्शियल कॉम्पिटन्सी, रेप्युटेशन अँड गुडविल ऑफ द इन्स्टिट्यूट, इंडस्ट्रियल सपोर्ट अँड कोलॅबरेशन, गव्हर्नन्स अँड ट्रान्सपरन्सी, लँड अँड इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट, या ज्या काही गोष्टी आहेत की त्या ठिकाणी क्वालिटी स्टँडर्ड की ज्या अप्लाय करण्यासाठी अत्यंत आवश्यक राहतील. आणि या सर्व क्वालिटी स्टँडर्डचे जे सब पॅरामीटर जे आहेत, या पॅरामीटरला त्या ठिकाणी 0 ते 5 यामध्ये त्या ठिकाणी मार्क्स किंवा ग्रेडिंग देण्याची पद्धत त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. जे त्या ठिकाणी सब क्रायटेरिया असतील किंवा त्या ठिकाणी सब पॅरामीटर्स असतील की त्याला की त्या अपेक्षित बेंचमार्कनुसार त्या ठिकाणी 0 ते 5 असं मार्किंग निर्धारित करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये जर त्या पॅरामीटरमध्ये जर एक्सलंट पोझिशन असेल तर 5 मार्क मिळतील आणि मिनिमम रिक्वायरमेंटपेक्षा कमी स्टेटस असेल तर त्या ठिकाणी 0 मार्क्स. जे ही त्या ठिकाणी 5 पॉईंट लिकट स्केल सारखी एक पद्धती की याच्यामध्ये विकसित करण्यात आलेली आणि त्याच्या आधारे टोटल स्कोअर निर्धारित होईल आणि त्या स्कोअरच्या आधारे क्लस्टर युनिव्हर्सिटी किंवा युनिटरी युनिव्हर्सिटी अवॉर्ड करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. तर यासाठीचे जे क्वालिटी स्टँडर्ड्स आहेत त्याचे डिटेल्स जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की पहिला जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे ॲकॅडमिक एक्सलन्स. या ॲकॅडमिक एक्सलन्समध्ये जर आपण पाहिलं तर रिसर्च पब्लिकेशन बाय स्टाफ, इनटेक कॅपॅसिटी ऑफ द कॉलेज, कट ऑफ ऑफ द रिझल्ट, त्याचबरोबर टीचर क्वालिफिकेशन, PhD रिसर्च, स्किल कोर्सेस, त्याचबरोबर त्या ठिकाणी नॅशनल हायर एज्युकेशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, त्याचबरोबर त्या ठिकाणी लर्निंग आउटकम बेस्ड जे फ्रेमवर्क आहे, करिक्युलम फ्रेमवर्क आहे त्याचे इम्प्लिमेंटेशन, स्टुडंट टीचर रेशो, ॲकॅडमिक ॲक्टिव्ह MOUs, जे MOU आहेत ते ॲक्टिव्ह MOU किती आहेत, स्टाफ अँड स्टुडंट अचिव्हमेंट, हॅव्हिंग सेंटर फॉर डॉक्टरल स्टडीज PhD सेंटर, स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर, ऑनलाईन प्रोग्राम्स की जे त्या ठिकाणी ऑफर केले जात आहेत की हेच त्याच्यामधले सब पॅरामीटर्स आहेत की त्याला त्या ठिकाणी मार्किंग केलं जाईल. दुसरा क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज, फॅसिलिटीज अँड अचिव्हमेंट, NSS, NCC, कल्चरल, स्पोर्ट आणि त्यांच्या अचिव्हमेंट, पार्टिसिपेशन इन द इंटर कॉलेज ॲक्टिव्हिटीज, कल्चरल प्रोग्राम, प्राईज, अवॉर्ड्स, त्याचबरोबर NGO कोलॅबरेशन, स्टुडंट क्लब्स, कॉम्पिटिशन, स्टडी विजिट्स, प्रोजेक्ट रिपोर्ट, कम्युनिटी एंगेजमेंट सर्व्हिसेस, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, स्टुडंट असोसिएशन अँड इट्स ॲक्टिव्हिटीज, अशा काही गोष्टी त्या ठिकाणी क्रायटेरिया नंबर 2 मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर क्रायटेरिया थर्ड जो आहे तो फायनान्शियल कॉम्पिटन्सीचा निर्धारित करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये त्या इन्स्टिट्यूटकडे फिक्स डिपॉझिट किती आहेत, फंडिंग फ्रॉम डिफरंट एजन्सीजचा इनफ्लो किती आहे, फायनान्शियल रिसोर्सेस प्लॅनिंग काय आहे, CSR फंडिंगचं प्लॅनिंग काय आहे, कॉर्पस फंड त्यांच्याकडे किती उपलब्ध आहेत, फंडिंग फॉर ॲल्युमिनाय अँड इंडस्ट्री किती त्या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा किती होणार आहे, त्याचबरोबर फंडिंग फॉर रिसर्च प्रोजेक्ट यासाठी काय प्रोव्हिजन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे की या गोष्टी
थर्ड क्रायटेरियामध्ये म्हणजेच फायनान्शियल कॉम्पिटन्सीमध्ये पाहिल्या जाणार आहे. चौथ्या क्रायटेरियामध्ये रेप्युटेशन अँड गुडविलचा पार्ट त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. म्हणजे ती संस्था एक रेप्युटेड इन्स्टिट्यूट असावी, तिचं एक चांगलं गुडविल त्या ठिकाणी मार्केटमध्ये किंवा सोसायटीमध्ये असणं अत्यंत आवश्यक राहील. त्यासाठी ॲप्लिकेशन टू इनटेक रेशो किती आहे, म्हणजे उपलब्ध जागा आणि त्यासाठी अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे हे त्या ठिकाणी पाहिलं जाईल. त्यांना मिळालेले अवॉर्ड्स अँड रेकग्नेशन्स पाहिले जातील. ॲक्रिडेशन अँड रँकिंग जे आहे, नॅक ॲक्रिडेशन असेल, ISO असेल, इतर रँकिंग असेल, कोलॅबरेशन आणि कॉन्ट्रीब्युशन त्यांचं काय आहे, सोशल इम्पॅक्ट प्रोजेक्ट काय आहे, ॲल्युमिनाय स्टेटस त्यांचा काय आहे, त्याचबरोबर रेकमेंडेशन बाय पब्लिक, स्टुडंट अँड स्टेक होल्डर्सचं त्या ठिकाणी यांचं मत काय यांच्याबद्दल, वेबसाईट अँड सोशल मीडिया एक्झिस्टन्स काय, त्याच्यावरती अपडेट्स कसे असतात, या छोट्या छोट्या गोष्टीकडे त्या ठिकाणी रेप्युटेशन अँड गुडविल या अंतर्गत त्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. ते सब पॅरामीटर्स निर्धारित करण्यात आलेले आहेत. पाचवा क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल सपोर्ट अँड कोलॅबरेशन्स, की ज्यामध्ये प्लेसमेंट स्टेटस काय, इंटर्नशिप बेस्ड प्रोग्राम आहेत का, इंडस्ट्रीज कॉन्ट्रीब्युशन फॉर अकॅडमिक्स काय आहे, म्हणजे इंडस्ट्रीचे लोक त्या ठिकाणी अकॅडमिक कॉन्ट्रीब्युशन काय करतायत किंवा त्यांचं त्या ठिकाणी सिलेबस डेव्हलपमेंट असेल किंवा अन्य काही ॲक्टिव्हिटीमधलं कॉन्ट्रीब्युशन, इंडस्ट्री ॲक्टिव्ह MOU किती आहेत, इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स किती आहेत, इंटरनॅशनल MOU किती आहेत, इंडस्ट्री प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी कुठले कुठले घेतले जातात, कॉन्ट्रीब्युशन ऑफ सेक्टर स्किल काउन्सिल ऑर इंडस्ट्रियल असोसिएशन त्यामध्ये काय आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्रायटेरिया फिफ्थमध्ये पाहिल्या जातील. तर क्रायटेरिया सिक्स्थमध्ये गव्हर्नन्स आणि ट्रान्सपरन्सीच्या बाबतीमध्ये विजन, मिशन, अलाइनमेंट विथ फंक्शनिंग, त्याचं अलाइनमेंट कसं केलेलं आहे, मीटिंग ऑफ द कमिटीज अँड देअर रोल इन द डिसिजन, ERP सिस्टम, सॉफ्टवेअर, ॲटोमेशन, अकाउंटिंग अँड फायनान्स मॅनेजमेंट कसं आहे, प्रोफाईल ऑफ द मॅनेजमेंट कमिटी काय आहे, कोण कोण लोक त्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये आहे, फंक्शनिंग ऑफ द व्हेरियस अथॉरिटीज कसं आहे, मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स अँड मिनिट्स कशा पद्धतीने मेंटेन केले जात आहेत, अकॅडमिक अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिंगल पॉईंट ऑफ फंड जी SOP जी आहेत, जी काही त्या ठिकाणी ऑपरेशनल प्रोसिजर जे आहेत तर त्या नेमक्या त्या ठिकाणी काय निर्धारित करण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इव्हेक्टिव्ह प्रॅक्टिसेस ऑफ द ट्रान्सपरन्सी त्या ठिकाणी काय आहेत, कॅम्पस मेंटेनन्स कसं आहे, सेफ्टी सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये काय प्रोव्हिजन्स केलेले आहेत, डेलिगेशन ऑफ पॉवर्स किंवा डिसेंट्रलायझेशनची काय सिस्टम अवलंबलेली आहे, फ्युचर प्लॅनिंग असेल, इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट प्लॅन असेल, एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशनचे डिपार्टमेंट्स किंवा सेल कसे काम करत आहेत, या काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत गव्हर्नन्स आणि ट्रान्सपरन्सीसाठी, की त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की जे यामध्ये निर्धारित करण्यात आलेले आहेत. आणि सातवा क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे लँड आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आहे, की जे मगाशी मी आपल्याला सांगितलं की लँड रिक्वायरमेंटच्या बाबतीमध्ये जर मेगा सिटीमध्ये असेल तर 5 एकर, मेट्रो सिटीमध्ये असतील तर 8 एकर आणि इतर सिटीमध्ये असेल तर 10 एकर जागा ती त्या ठिकाणी अपेक्षित आहे. ती एकाच जागेवरती असली पाहिजे हे बंधन त्या ठिकाणी याच्यात ठेवण्यात आलेलं नाहीये. ती एका सिटीमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला जरी असेल तरी ती कन्सिडर केली जाणार आहे. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, IT इन्फ्रास्ट्रक्चर, कम्प्युटर, स्टुडंट कम्प्युटर रेशो, स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, ॲडिक्वेशन ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर फॉर द फर्दर एक्सपान्शन काय आहे, लँड अँड स्पेस फॉर द सेपरेट युनिव्हर्सिटी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी काय असणार आहे, क्लासरूम अँड अकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये काय सिच्युएशन आहे, लॅबॉरेटरी आणि लायब्ररीची स्थिती काय आहे, डिपार्टमेंट्स अँड ॲक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर, सेमिनार हॉल, ॲडिव्हिजिबल हॉल्स, त्याचबरोबर असोसिएशन अँड फॅसिलिटीसाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, त्याचबरोबर स्टुडंट फॅसिलिटीमध्ये LCR, BCR, टॉयलेट्स, पार्किंग यासारख्या गोष्टीच्या बाबतीमधली काय व्यवस्था करण्यात आलेली आहे, याही गोष्टी याच्यामध्ये तपासल्या जाणार आहेत. प्रत्येक पॉईंट हा 0 to 5 ग्रेडिंगमध्ये त्या ठिकाणी त्याला मार्किंग देण्याची व्यवस्था ही याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर असे हे 7 क्रायटेरिया क्वालिटी स्टँडर्ड्स हे निर्धारित करण्यात आलेले. त्यामध्ये ज्याला टॉप रँकिंग किंवा टॉप मार्क्स मिळतील की अशा इन्स्टिट्यूटचा त्या ठिकाणी हा युनिटरी युनिव्हर्सिटी किंवा त्या ठिकाणी क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणून त्या ठिकाणी त्यांचं नाम उल्लेख किंवा त्यांचं प्रपोजल पुढे ॲक्सेप्ट करण्याच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण क्रायटेरिया आणि सब क्रायटेरियाचा विचार केला जाणार आहे. तर हा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर तिसरा एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे डिग्री ग्रँटिंग ॲटोनॉमस कॉलेजेस. Degree granting autonomous college can be defined as a large multidisciplinary institute of higher learning that grants undergraduate degree
and is primarily focus on the undergraduate teaching. या अंडरग्रॅज्युएट टीचिंगवरती फोकस करणारी ही त्या ठिकाणी युनिट असणार आहे. डिग्री ग्रँटिंग ऑटोनॉमस कॉलेज असेल. The essential prerequisite for any college to apply for degree granting autonomous college is autonomy. म्हणजे पहिल्यांदा हे कॉलेज ॲटॉनॉमस असलं पाहिजे, त्यांनाच डिग्री ग्रँटिंग ॲटॉनॉमस कॉलेजचा स्टेटस घेता येईल आणि पुढे जाऊन त्यांना जर त्या ठिकाणी युनिटरी युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट होण्याची इच्छा असेल आणि ते क्रायटेरिया फुलफिल होत असतील तर असं डिग्री ग्रँटिंग ॲटॉनॉमस कॉलेज भविष्यात युनिटरी युनिव्हर्सिटी म्हणून त्या ठिकाणी स्वतःला रूपांतरित करून घेऊ शकतात. अर्थात याच्यासाठीचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर किमान त्यांच्या ॲटॉनॉमीच्या 2 सायकल्स कंप्लीट केलेल्या असणं अत्यंत आवश्यक राहील. म्हणजे जी अशी ॲटॉनॉमस कॉलेजेस आहेत की UGCनी ठरवून दिलेल्या 2 सायकल ज्यांच्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि तिसरी सायकल सुरू आहे असं ऑटोनॉमस कॉलेज हे त्या ठिकाणी डिग्री ग्रँटिंग ऑटोनॉमस कॉलेजसाठी ॲप्लिकेशन सबमिट करू शकेल. त्याचबरोबर सक्सेसफुल एक्सरसाइज ऑफ इंट्रोडक्शन ऑफ न्यू प्रोग्राम्स हे जनरली त्या ठिकाणी ऑटोनॉमस कॉलेजमध्ये या गोष्टी होत असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी ब्रिजिंग आउट द इनोव्हेशन इन द फील्ड ऑफ एज्युकेशनल डेमॉन्स्ट्रेटेड या एज्युकेशनमधले अनेक वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग या युनिटमध्ये केलेले असले पाहिजेत. सक्सेसफुल इंट्रोडक्शन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ एक्झामिनेशन रिफॉर्म्स एक्झाम सिस्टममध्ये काही महत्त्वपूर्ण रिफॉर्म्स त्यांनी केलेले असले पाहिजेत की याच्या काही गोष्टी आहेत की ते क्रायटेरिया म्हणून कन्सिडर केल्या जातील. त्याचबरोबर द स्टेटस ऑफ कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स and College of Excellence will be considered an additional milestone for establishing the eligibility of award of status of degree granting autonomous college. या उपरोक्त क्रायटेरिया बरोबरच त्या महाविद्यालयात CPE किंवा CEचा स्टेटस असेल जो युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनकडून दिला जातो. तो जर दर्जा त्यांना मिळालेला असेल तर ते एक ॲडिशनल क्वालिफिकेशन म्हणून देखील त्या ठिकाणी कन्सिडर हे केलं जाणार आहे. किंबहुना त्याचा अग्रक्रमाने विचार हा याच्यामध्ये केला जाईल. तर हे त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत. तर असे एलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट करणारे जे युनिट्स आहेत की त्यांना डिग्री ग्रँटिंग ऑटोनॉमस कॉलेजचा स्टेटस त्या ठिकाणी मिळेल आणि भविष्यात ही जी काही ऑटोनॉमस महाविद्यालये जी आहेत ती युनिटरी युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतरित होऊ शकणार आहेत. तर अशा प्रकारचा हा NEPच्या इम्प्लिमेंटेशन बाबतचा जो सेकंड रिपोर्ट आहे तो रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामध्ये या सर्व बाबी या नमूद करण्यात आलेल्या आहेत. भविष्यात लवकरच त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून की अशा प्रकारचे जी काही 50 वर्षापेक्षा अधिक काळ अस्तित्वात असणारे ज्या शिक्षण संस्था आहेत की त्यांच्याकडून मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी किंवा युनिटरी युनिव्हर्सिटी किंवा त्या ठिकाणी ज्या क्लस्टर युनिव्हर्सिटीज आहेत त्या फॉर्म करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव मागितले जातील आणि ते प्रस्ताव त्या ठिकाणी सबमिट करून जे सक्सेसफुली त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी सबमिट करतील आणि त्या ॲक्सेप्ट केल्या जातील त्यांना भविष्यात की या क्लस्टर युनिव्हर्सिटी किंवा त्या ठिकाणी युनिटरी युनिव्हर्सिटीचा स्टेटस किंवा डिग्री ग्रँटिंग ऑटोनॉमस कॉलेजचा स्टेटस त्या ठिकाणी मिळू शकणार आहे. अर्थात याबरोबरच या रिपोर्टमध्ये की त्या ठिकाणी रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी, टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी अँड युनिव्हर्सिटी विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स की याच्याबाबतची देखील तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अर्थात हा जो भाग आहे तो फक्त युनिव्हर्सिटीशी संबंधित आहे. ज्या ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये असणाऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत की त्यांना जर त्या ठिकाणी रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतरित होण्याची इच्छा असेल किंवा टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतरित होण्याची इच्छा असेल तर त्या युनिव्हर्सिटींना अशा प्रकारचे प्रस्ताव त्या ठिकाणी देता येऊ शकतील. भविष्यात की या युनिव्हर्सिटीचं ग्रेडिंग हे त्या ठिकाणी रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीमध्ये R1, R2 आणि R3 म्हणजे एक्सलन्स इन द रिसर्च असा त्या ठिकाणी स्टेटस त्यांना भविष्यात मिळू शकेल आणि टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीमध्ये देखील T1, T2 आणि T3 अशा 3 लेयर्स त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये त्या ठिकाणी जसजसं एक्सलन्स किंवा रिझल्ट्स त्या ठिकाणी येतील किंवा त्यांचा परफॉर्मन्स दिसून येईल त्याप्रमाणे त्यांचं वर्गीकरण हे त्या ठिकाणी T1, T2 आणि T3 म्हणजे एक्सलंट युनिव्हर्सिटी या कॅटेगरीमध्ये त्यांना पुढे जाता येऊ शकेल. तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी नवीन तरतुदी की या संपूर्ण इम्प्लिमेंटेशन प्लॅनमध्ये की त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत. तर या संपूर्ण चर्चेमध्ये आज आपण त्या ठिकाणी
ज्या जुन्या संस्था आहेत 50 वर्षापेक्षा अधिक काळ अस्तित्वात असणाऱ्या त्यांच्यासाठी असणारे ऑप्शन्स हे इन डिटेल पाहिलेले आहेत आणि ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत की त्यांना उपलब्ध असणारे हे 3 ऑप्शन जे आहेत म्हणजे रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी, टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी आणि भविष्यात त्या ठिकाणी त्यांना युनिव्हर्सिटी विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्समध्ये रूपांतरित होण्याचे जे ऑप्शन्स आहेत की यावरती आपण चर्चा केलेली आहे. यावरून आपणास हा जो काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चा महाराष्ट्रातला जो काही इम्प्लिमेंटेशन प्लान जो आहे त्याच्यामधला रिपोर्ट 2 जो आहे, सेकंड रिपोर्ट जो आहे की त्याच्यामधल्या काही महत्त्वाच्या बाबी की आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण त्याची माहिती घेतलेली आहे. मला आशा आहे की आपणास या माहितीवरून की या रिपोर्टमध्ये असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत की त्याच्या संबंधितली आवश्यक माहिती ही मिळालेली असेल. धन्यवाद.